हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा आळू वडीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। चवीला आंबट गोड तिखट अशी मी आळू वडी बनवणार आहे। तर मी इथे छोटे छोटे 3 गुळाचे खडे घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा भरून चिंच घेतलेले आहे। चिंच गुळ एका पेल्यामध्ये काढून घेतले आणि 1 पेला त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता ह्याला मी साईडला ठेवून घेणार आहे थोड्या वेळासाठी। पर्यंत मी अळूची पानं चांगली धुवून घेतली होती। आता मी चाकूच्या मदतीने अळूच्या पानांची देठं काढून घेत आहे। आता तुम्ही बघू शकता ही त्याची पहिली बाजू आणि ही त्याची उलटी बाजू। तर उलट्या बाजूला ज्या शिरा आहेत ना त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत। जेव्हा आपण अळू वडी बनवतो तेव्हा अळूची पानांना आपण रोल करतो। रोल करताना जर का ह्या शिरा कापल्या नाही किंवा त्यांना ठेचलं नाही तर मग अळूची पानं जी आहेत ती फाटू शकतात। म्हणून काय करायचं आहे, या ज्या शिरा आहेत ना पानांच्या त्यांना चांगलं खलबत्त्याने किंवा कोणत्याही जड वस्तूने ठेचून घ्यायचं आहे। आता जे ही बाकीची 5 पाने त्याची सुद्धा मी देठं काढून घेणार आहे, त्यांच्या शिरांना ठेचून घेणार आहे। पानांना लावणाऱ्या स्टफिंगसाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 6 चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। अळूची पानं मोठी असल्या कारणाने इथे मी 6 चमचे बेसनाचं पीठ घेतलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा ठेचलेले अद्रक लसूण टाकून घेणार आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घेतले, तसेच पाव चमचा हिंग सुद्धा टाकून घेतले आहे। आता 1 चमचा भरून काश्मीरी तिखा लाल मसाला, 1.5 चमचा घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे। मसाला जर तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर कमी जास्त केला तरी चालेल। अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घ्यायची। तयार केलेलं चिंच गुळाचं पाणी सुद्धा टाकून घ्यायचं। सुरुवातीला मी एका पेल्यामध्ये जेव्हा चिंच आणि गुळाला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, गुळ त्याच्यातलं सर्व विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये चिंचांना चांगलं कुस्करून घ्यायचं आहे। मग ते चिंच गुळाचं पाणी जे आहे ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि मग ते या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मिश्रणाला चांगलं फेटून घ्यायचं आहे। पिठामध्ये अजिबात इथे गुठळ्या नाही राहिला पाहिजेत। आता हे जे मिश्रण आहे ते रेडी झालं। आता मी एक आळूचं पान घेतलेलं आहे, त्याची जी उलटी बाजू आहे जिथे शिरा दिसतात ना त्या बाजूवरती मी थोडं थोडं करून मिश्रण टाकून घेतलं आणि सर्वीकडे इक्वल पोर्शनमध्ये मिश्रण जे आहे ते लावून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितपणे मी एका साईडला जे मिश्रण आहे ते लावून घेतलं। आता मी दुसरं पान घेतलेलं आहे। दुसऱ्या पानाचं देठ थोडंसं किडकं होतं म्हणून मी त्याला कापून घेतलं होतं। ते जे दुसरं पान आहे ते उलटंच ठेवायचं आहे, पण अपोजिट डायरेक्शनला ठेवायचं आहे। पहिलं पान जसं ठेवलं असेल ना तसंच त्याचं जे दुसरं पान आहे ते त्याच्या अपोजिट ठेवायचं आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तसंच करायचं आहे आणि प्रत्येक पानावरती थोडं थोडं मिश्रण लावून घ्यायचं आणि मिश्रण इक्वली सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर आता मी 6 पानावरती मिश्रण लावून घेतलेलं आहे। मी ते एकच वडीचं जे रोल आहे तो तयार करत आहे। तुम्हाला जर का इथे 3-3 पानांचा 2 रोल तयार करायचे असेल तर तुम्ही करू शकता। तर आळूच्या पानांच्या 4 ज्या कडा आहेत ना त्या आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायच्या आणि प्रत्येक साईडला थोडं थोडं असं मिश्रण लावून घेतलं आणि मग एक साईड दुसऱ्या साईडला चांगली रोल करून घ्यायची। एकदम घट्ट असं रोल करायचं आहे आणि हा जो एक रोल आहे ना तो इथे रेडी झालेला आहे। तर एक जी वडीचा रोल आहे तो रेडी करून घेतला। साईडला मी पाणी तापत ठेवलं होतं आणि हा जो रोल आहे तो मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि पाणी चांगलं बॉईल झाल्यानंतर मी त्या टोपावरती डायरेक्ट ही चाळण अशीच ठेवली आणि त्याच्यावरती मी झाकण लावून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 20 मिनिटं या आळूच्या वडीला उकड काढून घ्यायची आहे। 20 मिनिटानंतर मी एकदा चेक केलं तर ही जी वडी आहे ती रेडी झाली आहे। गॅसची फ्लेम बंद केली आणि हा जो वडीचा रोल आहे त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता हा वडीचा रोल पूर्णपणे थंड झाला की एका चॉपिंग बोर्डमध्ये त्याला ठेवून घेतलं आणि एकदम बारीक बारीक अशा वड्यांच्या स्लायसेस करून घेतलेले आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर मी वडीचे मस्त इथे स्लायसेस करून घेत आहे। तर जेवढ्या वड्या आपल्याला फ्राय करायच्या असतील तेवढे स्लायसेस केले तरी पण हरकत नाही। बाकीच्या वडीचा रोल तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता 2 ते 3 दिवसांसाठी। आता ही जी कापलेली वडी आहे ना ती मी गरम गरम तेलामध्ये इथे फ्राय करायला टाकत आहे। तर तुम्ही ही जी वडी आहे त्यांना शॅलो फ्रायसुद्धा करू शकता। जर का तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर शॅलो फ्राय नक्कीच करा, पण मी इथे डीप फ्राय करत आहे। मला थोडी कुरकुरीत वडी पाहिजे त्यासाठी मी या वड्यांना डीप फ्राय करून घेत आहे। तर 2-3 मिनटं चांगलं गरम तेलामध्ये ह्या वड्यांना डीप फ्राय करून घेतलं आणि मग त्यानंतर गरमागरम वडी इथे मी सर्व केली आहे। माझ्या पद्धतीने बिना वाटपाची अळू वडी घरात नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।